नमस्कार मंडळी, आज आपल्याला तयार करायची एकदम झटपट तयार होणारी आणि झणझणीत अशी वांग्याची भाजी. वांग्याची भाजी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 4 ते 5 वांगी घेतलेली आहेत. वांगी आपल्याला 4 फोडीमध्ये कट करून घ्यायचे आहेत. कट करून घेतलेली वांगी आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत, त्यामुळे आपली वांगी काळे पडणार नाहीत. वांगे मी कट करून मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. भाजीसाठी आपण या ठिकाणी 2 मोठे चमचे तीळ घेतलेले आहेत. 2 ते 3 चमचे आपण सुक्या नारळाचा कीस घेतलेला आहे. एक टमाटा आपण बारीक असं कट करून घेतलेला आहे. एक कांदा आपण या ठिकाणी बारीक कट करून घेतलेला आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्त्याची काही पानं घेतलेली आहेत. कढईमध्ये आपण खोबरं टाकून घेतलेलं आहे. खोबरं आपल्याला रंग बदलेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी तीळ टाकून घेत आहे. तीळ देखील आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचे तुकडे टाकून घेत आहे. कोथिंबीर देखील आपण यामध्ये टाकलेली आहे. हा सर्व मसाला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेले आहे. तेल छान तापलेले, यामध्ये मी मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी छान फुटलेली आहे. लगेचच मी जिरे टाकून घेतलेले, जिरेही आपले छान फुललेले आहेत. बारीक कट करून घेतलेला कांदा टाकायचा आहे. कांदा छान रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर टमाटर देखील आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे. आता टमाटर आपले छान शिजलेले, यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत. 1 चमचा मी धने पावडर टाकलेला आहे. 1 चमचा जिरे पावडर टाकलेला आहे. 1 चमचा आपण यामध्ये काळा मसाला टाकलेला आहे. 1 चमचा आपण यामध्ये लाल तिखट टाकून घेतलेले आहे. पाव चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे. चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. जे हिरवं वाटण आपण मिक्सरला तयार करून घेतलेलं आहे ते वाटण टाकून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून घ्यायचा आहे. वांग्याच्या फोडी घालायच्या आहेत. मसाल्यामध्ये छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. गरम पाणी टाकायचं आहे आणि भाजीला आपल्याला छान मऊ असं शिजून घ्यायचं आहे. झाकण ठेवून आपण भाजीला छान असं शिजून घेतलेलं आहे. एकदम झणझणीत आणि झटपट तयार होणारी वांग्याची आपली भाजी तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा.